जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता होती। मात्र 6 जुलै 2024 पासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली, तर 6 जुलै रोजी तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते, तर सायंकाळी पासून पावसाने जोर पकडला होता। शहरात काल सकाळपासून ते आज सकाळी 10 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे शहर व तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला होता। पुराचे पाणी लगतच्या गाव वस्त्या व शेतीमध्ये शिरल्यामुळे गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शहरातील फरशी पुलावरून दुसऱ्यांदा पाणी गेले होते। पुलावरून पाणी जात असल्यामुळे सिंधी कॉलनी, मस्तान चौक, सुटाळ पंचरा, महाकाल चौक आदी भागातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। नांदुरा रोडवरील श्रीहरी लॉन जवळ पुलावरून पाणी जात होते, त्यामुळे खामगाव नांदुरा मार्ग काही काळ बंदच होता। तर श्रीहरी लॉन जवळ उभी असलेली कार व एक टपरी पुरात वाहून गेली। तसेच सुटाळापूर येथील श्री महादेव मंदिर परिसरात पाणी साचलेले होते। घाटपुरी नाकर भागातील रस्त्यावर नेहमीप्रमाणे तलावाची सदृश्य स्थिती निर्माण झाली, त्यामुळे अंबिका नगरातून पूर सदृश्य पाणी होते। घाटपुरी येथील पुलावरून पाणी गेल्यामुळे जगदंबा देवी मंदिर परिसरात तसेच आनंद नगरमध्ये पुराचे पाणी शिरले। यामुळे काहींच्या नवीन घराचे बांधकाम चालू असल्याने सिमेंट, विटा, रेती वाहून गेली, तर नदीला पूर गेल्याने काट्याच्या शेतांमध्ये पाणी शिरून पिकाचे नुकसान झाले। शहर पोलीस स्टेशन जवळील जीर्ण पुलांची दुरवस्था झाली आहे, याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष केल्यामुळे पूल आणखी खचला आहे। त्यामुळे पुलाला भगदाड पडलेले ठिकाणी दगड लावण्यात आले आहे। याची माहिती मिळताच नगर परिषद कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळाली, तर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पुरांचे पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती केजन न्यूज प्रतिनिधी मोहम्मद फारूक खामगाव यांनी दिली आहे।